गाठ बांधल्यानंतर उखाणा घ्यायचा असतो. शेला उपरण्याची बांधते गाठ, शेला उपरण्याची बांधते गाठ. अक्षयरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. आता नवरीचं तोंड गोड करा, तिला पेढा भरवा. माझी लाडकी बहीण ती. आता हे लग्न झालं ना की आपल्याला घरी जाऊन खूप गप्पा मारायच्या. चला, वधूवरांनी लज्जा होम आणि सप्तपदीसाठी उभं राहा. ह्रीमर्जमणे स्वाहा. हा, वधूवरांनी हातात घेऊन प्रदक्षिणा करा. आता तुमचा विवाह संपन्न झालेला आहे. आजपासून तुम्ही दोघं पती पत्नी झालेला आहात. चला, बाहेर जाऊन दोघांनी सूर्यदेवाचे दर्शन घेऊन या. हॅलो, कुठे आहात तुम्ही? मी तुम्हाला बजावलं होतं की लग्नाचा मुहूर्त आणि तुमच्या येण्याचा मुहूर्त एकच असला पाहिजे. आता लग्न तर लागून गेलं, आता नंतर येऊन काय उपयोग आहे? आलो आहोत, समोर बघा तर. काय सूत. थांबा. आले शेवटी. उशिरा आले, पण वेळ हातातून जाण्याआधी आले. आता ताराच्या स्वप्नांचा आणि तिच्या प्रेमाचा चुराळा होणार आणि श्रेयसच्या आयुष्यातून तिची कायमची हकालपट्टी. मिस तारा शिंदे, आम्हाला तुमच्या सह्या हव्यात.
सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. या तारा शिंदे नाही आहेत. ही माझी बायको आहे, माझी धर्मपत्नी. खरं तर आत्ताच आमचं दुसऱ्यांदा लग्न झालंय. या आराध्या श्रेयस सरनाईक. हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय आणि तुम्ही चुकून इकडे आलात हे सरळ आहे, पण हरकत नाही. आमच्या घरी आज आनंदाचा दिवस आहे. या तुम्ही पण आमच्या आनंदात सहभागी व्हा. जेवून जा. या. सॉरी, ही काय नाटकं चालली आहे तुमची? या बाई उघड उघड तारा शिंदे आहेत, तरी तुम्ही बेधडकपणे ही कोणी वेगळीच आराध्या नावाची व्यक्ती असं भासून आमच्या आशिलाची फसवणूक करताय. मिस्टर श्रेयस, अशा पळवाटाना आम्ही रोजच बघतो, त्यामुळे तुमची ही नाटकं आमच्या समोर चालणार नाही. तुम्ही कोणाशी आणि काय बोलताय कळताय का तुम्हाला? आम्ही काही चोर लफंगे नाही आहोत, काही पळून जाऊन लग्न करत नाही आहोत. आम्ही कायद्याचं पालन करणारी प्रतिष्ठित माणसं आहोत. आम्ही खरं तर मी तुमच्याशी बोलण्यात कशाला वेळ घालवतोय मलाच कळत नाहीये. एक काम करा, तुमचा हा जो काही मॅटर आहे तो तुम्ही माझ्या वकिलाशी बोलून घ्या आणि प्लीज या. आता तुम्हाला वॉर्निंग देतोय आम्ही. आमच्या फॅमिली फंक्शन मध्ये येऊन हे असले बिनबुडाचे आरोप करताय तुम्ही. खरं तर मीच कोर्टात खेचीन तुम्हाला. श्रेयस, मी बोलतो त्यांच्याशी, तू स्वतःचा मूड खराब करून घेऊ. बघा ना काय. इन्स्पेक्टर साहेब, वकील साहेब, जरा बाजूला जाऊया का? शुभ कार्यात विघ्न नका आणू. तुमचा जो काही गैरसमज आहे ना तो मी दूर करतो. तक्रारीला जागा ठेवणार नाही. जरा बाजूला येता का प्लीज? एक मिनिट. तक्रारीला जागा ठेवणार नाही म्हणजे काय? असली लाचखोरीची आणि सेटलमेंटची भाषा ना माझ्या समोर करायची नाही. हे बघा, इथे लग्नविधी चालू आहेत ना, म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की आपण बाजूला जाऊन ह्या सगळ्या गोष्टी बोलूया. या ना. चालू द्यात ना तुमच्या विधी, त्या आम्ही अडवत नाहीच आहोत. आम्हाला फक्त सह्या हव्यात तारा शिंदे यांच्या. खूप दिवस झाले या पाड्यावरनं गायब आहेत. पाडा विकला गेलाय माझ्या आशिलाला आणि करोडोचा व्यवहार आहे ना फक्त ह्यांच्या सह्यांमुळे थांबलाय. त्यामुळेच आम्ही पोलिसांची मदत घेतली आणि शोध घेता घेता फायनली आम्हाला तारा शिंदेचा सुगावा लागला. म्हणूनच तर आम्ही इथे आलो. या एनओसी वर तारा शिंदेने सह्या केल्या तर विषय संपला. एवढा साधा मुद्दा आहे. 2 मिनिटात सह्या करा आणि तुम्ही तुमचं लग्न कार्य सुरू ठेवा. अहो काय तारा शिंदे लावलंय? 4 वेळा स्वच्छ मराठीत सांगितलं तुम्हाला. तुमचं तेच चाललंय. तुम्हाला कळत नाहीये का मी काय बोलतोय ते? हे घ्या, तारा शिंदे यांचा आयडी प्रूफ. या नीट पडताळून बघा, ह्याच तारा शिंदे आहेत. तुम्ही आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नका. पेटली, वाट पेटली. आता काही मिनिटातच धमाका. काय काय प्रकार आहे हा? एवढं साम्य? हुबेहूब एकसारख्या दिसणाऱ्या 2 व्यक्ती कसं काय शक्य आहे? हे बघ. पटली खात्री? नाही हो, असं बोलू नका. ही तारा शिंदे नाहीये, ही आमची सून आहे आराध्या.
आणि आज लग्नाला उभी आहे. मी काय म्हणते, नाही नाही नाही, आता थांब, तू थांब, मी बघतो. बघ बाबा आता तूच काय ते. नाही मी कशाला, तू गप्प का उभी आहेस? तूच सांग ना त्यांना तू कोण आहेस ते. तू सांग त्यांना तू आराध्या सरनाईक आहेस, कोणी तारा शिंदे वगैरे नाही आहेस म्हणून सांग. ऐक ना श्रेयस, मी तुला सांगतो. हे बघ श्रेयस, काय ना की या सगळ्यामध्ये ना आराध्याची काही चूक नाहीये. मी तुला सगळं सांगतो ना. नाही नाही डॅड, मला वाटतं आपण कोणी बोलायला नको. आता फक्त आराध्या बोलेल. तुला सगळं माहिती आहे श्रेयस, बघ का असं वागतोस. काय माहितीये मला? मी तारा आहे श्रेयस. तारा शिंदे. आणि हे सत्य मी स्वतः तुला सांगितलंय. तू माझी आराध्या नाहीस हे सांगितलंयस तू मला. असं का वागतोय श्रेयस, असं का वागतोय सांग ना. मी आराध्या नाही, मी तारा आहे हे मी स्वतः तुला सांगितलंय. आणि हे सांगितल्याशिवाय मला हे लग्न करायचं नव्हतं. हा निश्चय केला होता, मी ठरवलं होतं. मी आधी खूपदा प्रयत्न केला श्रेयस, प्रामाणिक प्रयत्न केला, पण नेहमी अडथळे आले. म्हणून मी शेवटी काय? मी आधी सारखा वेडा नाही. हा श्रेयस अरविंद सरनाईक पूर्णपणे नॉर्मल आणि शुद्धीत आहे. जी गोष्ट घडलीच नाही ती पटवून द्यायचा प्रयत्न करतेस तुम्हाला. काय सांगितलंयस काल? काही सांगितलेलं नाहीयेस. पण आता या क्षणी खरं काय ते मला कळायला हवं. श्रेयस, अरे आपल्याला बोलता आलं नाही म्हणून मी शेवटी तुला पत्रात सविस्तरपणे सगळं सत्य सांगितलं होतं. आपलं नातं खोट्याच्या पायावर उभं करायचं नव्हतं मला, म्हणून मी हे सगळं सत्य तुला सांगितलं होतं आणि तुला उत्तर विचारलं होतं. तुझं उत्तर जर हो असेल तर तू हे हा ब्रोच लावून ये आणि तू लावून आलास ना. मग असं माहित नसल्यासारखं का वागतोयस, का वागतोयस? मी तुला सगळं सत्य सविस्तरपणे सांगितलं होतं, सगळं खरं सांगितलं होतं श्रेयस. अगं काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? काय लिहिलं होतंस तू पत्रामध्ये? असं लिहिलं होतंस की तू माझी आराध्या नाहीयेस, ही कोणीतरी तारा शिंदेस म्हणून? अरे खोटारडेपणाचा कळस आहे हा. त्या पत्रात फक्त एवढंच लिहिलं होतं की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे आणि जर ते मी ऍक्सेप्ट करत असेल तर हा ब्रोश लावून यायचंय. मी हा ब्रोश लावून आलो.
याशिवाय त्या पत्रात काही लिहिलेलं नव्हतं. बाकीचं सोड, तारा या नावाचा साधा उल्लेख नव्हता पत्रात. आत्या आत्या असं का बोलतोय? मी जे तुम्हाला सांगितलं होतं तो शब्द तुम्ही जशाचा तसा लिहून घेतला होता ना. मग श्रेयस असं का बोलतोय? ते पत्र तुम्ही स्वतःच्या हाताने लिहिलं होतं आणि मग ह्याला नेऊन दिलं ना. मग सांगा ना की मी खोटं बोलत नाहीये. सांगा ना. अगं बाई, तू जे सांगितलंस ना ते सगळं मी लिहिलं होतं. आत्या बास झाला आता. आता बास झालं. माझे पेशन्स संपतायत आता. आत्या खोटं बोलणार नाही, माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. मला आता फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर हवंय. तू माझी आराध्य आहेस का हे सगळे म्हणतायत ती तारा शिंदे आहेस? मी तारा आहे. पण बास बास झाला आता. बास. म्हणजे तू आराध्या म्हणून मला फसवत होतीस इतके दिवस? सांग ना मला, काय काय हवं होतं तुला? अगं सांग ना, काय हवं होतं तुला? गॉड म्हणजे मी तुला आराध्य समजून तुझ्यावर वेडासारखा प्रेमाचा वर्षाव करत राहिलो. श्रेयस नाही रे बाबा. हे बघ, आम्हीच ताराला आराध्य होण्यासाठी भाग पाडलं होतं. आणि तुझा जीव वाचवण्यासाठी रे. हो, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून मला फसवलं? का केलं असं डॅड? ही तर वेगळीच केस सुरू झाली आहे. हा काहीतरी फसवणुकीचा मोठा मॅटर वाटतोय. आधी तुम्ही तुमचा मॅटर सॉल्व्ह करा, नंतर आम्ही बघतो ते काय करायचं ते. श्रेयस, हे बाळा श्रेयस, मी काय म्हणते ऐक जरा. हे बघ, अरे त्यावेळेस ना परिस्थितीच तशी होती की त्याच्यामुळे हे सगळं घडलं रे. तुझ्या आजारपणात तारानं आराध्या बनून तुझी सेवा केली. तिच्यामुळे तुझा जीव वाचलाय. तिची यात काही चूक नाहीये रे. सॉरी आजी, व्हेरी सॉरी. हिने माझा जीव वाचवला असेल तर मी हिचे हात जोडून आभार मानतो. त्याचा जो काही योग्य मोबदला असेल तो देऊन टाकेन. पण हिने माझा जीव वाचवलाय म्हणून मी हिला आराध्य समजून हिच्याशी केलेलं लग्न टिकवावं असं जर सगळ्यांना वाटत असेल तर ते शक्य नाहीये. शक्य नाहीये, ते शक्य नाहीये. तुम्ही सगळे ठीक म्हणाल. हिला स्वतःची अक्कल नव्हती. आराध्य म्हणून मला फसवून माझ्याशी लग्न करण्याची हिंमत कशी झाली? हे लग्न मला मान्य नाहीये. लगीन मान्य नाही म्हणजे? अरे लगीन लागलं, गळ्यात डोरलं बांधलं, कपाळाला कुक्कू लावलं, 7 फेरे घेतले आणि आता म्हणतोय बाय की लगीन मान्य नाही म्हणून. वा र वा,
अरे स्वार्थीपणाला बी काही मर्यादा असतात. माझी नात गेल्या 6 महिन्यापासून तुला बरं करायला तुमच्या इथे राहतीये. तुझं आणि तिचं देवळात लगीन बी झालं होतं.